नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. मैत्रिणींनो, आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. स्वामी विवेकानंदाचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला. हे एक महान भारतीय संन्यासी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते, ज्यांचे खरे नाव नरेंद्र दत्त होते. त्यांनी वेदांत आणि योगदर्शनाची पाश्चात्य जगाला ओळख करून दिली. रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि उठा, जागे व्हा, ध्येय गाठेपर्यंत थांबू नका यासारख्या प्रेरणादायी विचारांनी तरुणांना मात्र मार्गदर्शन केले. त्यांच्या जयंतीनिमित्त भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदाच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला. काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यावर त्यांनी कडाडून तोफ टाकले, तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाच्या पाकळ्या ज्या हळुवारपणे उमलत जाव्या त्याप्रमाणे त्यांचा प्रभाव होता. भारताच्या भूमीत जन्मलेले एक अलौकिक व्यक्तिमत्व, महापुरुष म्हणून स्वामी विवेकानंदाचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाद्वारे आणि विविध विषयांच्या सखोल अभ्यासाद्वारे साऱ्या जगाचे लक्ष वेधले. आजच्या आधुनिक युगातही त्यांचे विचार श्रेष्ठतम ठरणारे आहे. पृथ्वीच्या पाठीवर असा कोणता एक देश असेल की ज्याला पुण्यभूमी हे गोड आणि अन्वर्थक नाव द्यावे लागेल? असे एखादे स्थान असेल की जिथे माणसाला कोमलता, सुचिता, दया, दाक्षिण्य, क्षमा, प्रकृती, सद्गुणांचा इतर कुठल्याही पेक्षा अधिक विकास झाला, अशी कोणतीही एखादी भूमी असेल जिला आंतरराष्ट्रीय आध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल, तर ती म्हणजे आपली ही मायभूमी भारतच होय. आपला भारत जगभरातील भ्रमंतीत अनुभवास आलेली काही ठाम सत्य उपचार म्हणून साजरी न करता मुख्यतः त्यांनी जीवन प्रणाली, त्यांचे विचार, कार्य याचे पुन्हा पुन्हा स्मरण केले पाहिजे. तावून सुलाखून घेतलेला अनुभव विश्वाच्या बळावर स्वामींनी आपले विचार मात्र आत्मविश्वासपूर्वक मांडले आहे आणि आजच्या तरुणाईला त्यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे. आणि खरोखर तो आजही ताजा, अगदी म्हणजे त्यांचे विचार तरुणाईपर्यंत पोहोचावे, त्यांना एक योग्य मार्गदर्शन, योग्य वळण द्यावे असेच आहे. त्यांच्या या जन्मदिनी मी त्यांना शतशः नमन करते.